सरकारी कॉलेजमध्ये फुकट शिक्षण आणि या सगळ्यांचा खर्च कोण करतंय माहिती आहे का? हा व्हिडिओ नीट बघा. हा फोटो पहा. तिथे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये SC/ST ची फीस 0 होती आणि हॉस्टेलची फीस सुद्धा 0 होती. तसंच तुम्ही जर IIT ची फीस पाहिली तर जनरल साठी 9 ते 10 लाख रुपये आहे आणि SC/ST साठी 1.5 ते 2 लाख रुपये आहे. तसेच IIM बँगलोर MBA ची फीस 2026 नुसार ट्युशनची फीस 2 वर्षासाठी सगळ्यांसाठी 26 लाख रुपये आहे. पण SC/ST चे प्रमाणपत्र दाखवलं की तुम्हाला पूर्णपणे 0 होऊन जाते आणि ओबीसी साठी 1,75,000 रुपये आहे. ओबीसी मध्ये ज्याचं उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्यांना सवलत मिळते. SC/ST प्रवर्गातील विद्यार्थी सवलतीसाठी जातीचा दाखला दाखवतात. NTPC ही संस्था दुसऱ्या वर्षाच्या SC/ST विद्यार्थ्यांना मदत करते. तुम्ही कधी विचार केलाय का ही फीस जर 0 होते तर याचा भार प्रत्यक्षात कोण उचलतं? बरोबर, सामान्य वर्ग. दुर्दैव हे आहे की गुण असून सुद्धा ऍडमिशन मिळत नाही आणि ऍडमिशन मिळालंच तर तुम्ही फक्त स्वतःचीच फीस देत नाही तर त्या आरक्षित लोकांच्या फीसचा एक हिस्सा सुद्धा तुम्हीच देताय. कारण कॉलेज तर हवेत चालत नाही ना, प्रत्येकाचा पगार, मेंटेनन्स आणि बाकीचा खर्च तर निघायला पाहिजे ना. म्हणून विरोध फक्त UGCचा नाहीये, विरोध या सरकारच्या विचारसरणीचा आहे जो आपल्याला हेच सांगण्यात लागला आहे की आजच्या सामान्य वर्गाने टॅक्स भरून आरक्षित लोकांची फीस भरलीच पाहिजे. त्याआधी याच फ्री कोचिंग स्कीम फॉर SC अँड OBC स्टुडंट PIB नुसार फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशनची फीस 0 करण्यापर्यंतचा सगळा खर्च हेच टॅक्स पेअर उचलत आहे. त्यानंतर अभ्यास पूर्ण झाल्यावर सुद्धा जर कोणी -14 आणि 8 मार्क्स आणून PG किंवा ऑर्थो सर्जरीला जात असेल तर आमच्या या टॅक्सच्या पैशांचं काय? युनियन बजेट 2026-27 नुसार SC साठी 1,96,400 कोटी रुपये आणि ST साठी 1,41,089 कोटी रुपये, एकूण 3,37,489 कोटी रुपये एवढा पैसा बजेटमध्ये दिला जातो. हा पैसा कोण देत आहे? ते तर गरीब आहे. ते टॅक्स कुठून देणार? जरी देत असेल तर ते लोक इनडायरेक्ट टॅक्स किती देणार? कारण गरीब माणूस खर्च तरी किती करणार ना. तुम्ही त्यांच्या कॉलेज सोडण्याचा ड्रॉपआउट दर बघून घ्या. 19,000 पेक्षा जास्त SC/ST आणि OBC विद्यार्थी उच्च शिक्षणातून बाहेर पडले आहेत. गेल्या 5 वर्षात सेंट्रल युनिव्हर्सिटी IIT IIM मधून 13,500 पेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडले आहेत. याची चूक ते स्वतःवर घेत नाही तर शिक्षकांवर ढकलतात की ते आमचे मार्क्स कापतात. थोडक्यात सांगायचं तर गेल्या 5 वर्षात जे काही घडतंय त्यावरून UGCच्या नियमांचा नाही तर त्या मागच्या या चुकीच्या सरकारी विचारांचा विरोध करा. म्हणून सांगतोय मित्रांनो, आता डोळे उघडा. प्रश्न हाच आहे की तुम्ही स्वतःची सीट कमी करून इतरांची फीस भरून स्वतःला कायमचे शोषक म्हणून ऐकून घेण्यासाठी तयार आहात का?